नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ITI शेख या आपल्या YouTube चॅनलवर. मित्रांनो, आज मार्क ॲज अटेंडन्स द्यायची म्हणजे स्पॉट राउंडसाठी 22 ऑगस्ट 2025 ते 23 ऑगस्ट 2025 या 2 दिवसामध्ये तुम्हाला अटेंडन्स द्यायची आहे. ही अटेंडन्स ऑनलाईन पद्धतीने राहणार आहे. आता ऑनलाईन पद्धतीनं अटेंडन्स कशा प्रकारची द्यायची याच्या संपूर्ण माहितीचा डिटेल व्हिडिओ तुमच्यासाठी मी आज घेऊन आलेला आहे. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण आणि डिटेल प्रोसेसची माहिती मिळेल. चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण स्टार्ट करूया. मित्रांनो, मार्क ॲज अटेंडन्स देण्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला या ITI पोर्टलच्या ऑफिशियल वेबसाईटला यायचं आहे. हे जे तुमच्या समोर दिसतंय हा संपूर्ण डॅशबोर्ड आपल्या ITI ॲडमिशन 2025 आणि 26 चा पोर्टलचा आहे. या ठिकाणी आल्याच्या नंतर सर्वात प्रथम आपल्याला लॉग इन करून अटेंडन्स द्यायची आहे. म्हणून आता आपण कॅन्डिडेट लॉग इनला क्लिक करून रजिस्टर्ड कॅन्डिडेट मध्ये लॉग इन करणार आहोत. लॉग इन बटन जसंही तुम्ही क्लिक करता तुमच्या समोर कॅन्डिडेट लॉग इन डिटेल्स येणार आहेत. आता या ठिकाणी तुम्हाला लॉग इन करून घ्यायचं आहे. लॉग इन साठी तुमच्याकडे रजिस्ट्रेशन नंबर असणं गरजेचं आहे, पासवर्ड आणि जो तुमच्या समोर इमेज दिसतंय त्याच इमेज मधील अक्षर तुम्हाला या खाली टाइप करून लॉग इन करून घ्यायचं आहे. आता आपण लॉग इन करून घेऊ. संपूर्ण डिटेल फिल केल्याच्या नंतर आपण लॉग इन करून घ्यायचं आहे. लॉग इन बटनला जसंही क्लिक करता तुमच्या समोर ऑफिशियल पोर्टल तुमचा लॉग इन होणार आहे, ज्यामध्ये तुमचं रजिस्ट्रेशन नंबर आणि नेम या ठिकाणी शो होणार आहे. आता आपल्याला करायचं आहे मार्क ॲज अटेंडन्स म्हणून आपल्याला ऍडमिशन ऍक्टिव्हिटीजला क्लिक करायचं आहे. ऍडमिशन ऍक्टिव्हिटीजला जसंही क्लिक करता क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला सर्वात खाली मार्क अटेंडन्स फॉर काउन्सिलिंग अशा प्रकारचा टॅब दिसणार आहे. आता परत एकदा या ठिकाणी सांगतो मित्रांनो, तुम्हाला मार्क ॲज अटेंडन्स करण्याच्या अगोदर वेकेन्सी रिपोर्ट डाउनलोड करून घेणं गरजेचं आहे. वेकेन्सी रिपोर्ट डाउनलोड करणं का गरजेचं आहे? तुम्ही ज्या कॉलेजचे ऑप्शन तुम्ही फिल करायचा प्रयत्न करताय तर त्या कॉलेजमध्ये तुम्हाला जो ट्रेड हवा आहे तो ट्रेड अवेलेबल आहे किंवा नाही हे तुम्हाला या वेकेन्सी रिपोर्ट वरून तुम्हाला समजणार आहे. म्हणून वेकेन्सी रिपोर्ट डाउनलोड करून घेणं महत्वाचं आहे, ज्याचा डिटेल व्हिडिओ मी ऑलरेडी पब्लिश केलेला आहे. कशा पद्धतीने तुम्ही वेकेन्सी रिपोर्ट डाउनलोड करू शकता. आज आपल्याला द्यायचं आहे अटेंडन्स म्हणून आपल्याला मार्क ॲज अटेंडन्स फॉर काउन्सिलिंग या टॅबला क्लिक करायचं आहे. जसे मी या टॅबला क्लिक करणार तर एक नवीन पोर्टल तुमच्या समोर ओपन होणार आहे, ज्यामध्ये संपूर्ण माहिती आणि प्रोसेस राहणार आहे. इन्स्टिट्यूट शोधायचं आहे म्हणजे आपल्याला सर्वात प्रथम इन्स्टिट्यूट टाईपला क्लिक करायचं आहे. तर इन्स्टिट्यूट टाईप मध्ये तुम्ही गव्हर्नमेंटचेही ऑप्शन देऊ शकता आणि प्रायव्हेटचेही ऑप्शन तुम्ही देऊ शकता. म्हणून आता आपण गव्हर्नमेंटचे ऑप्शन देणार आहोत म्हणून आपण या गव्हर्नमेंट फिल केलेलं आहे. नंतर तुमचा ITI ज्या जिल्ह्यामध्ये आहे त्या जिल्हा तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे. जसेही तुम्ही डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करणार तुम्हाला तालुका सिलेक्ट करण्यासाठी विचारणार आहे, म्हणून तुम्हाला आता तालुका सुद्धा सिलेक्ट करून घ्यायचं आहे. आता जसंही मी तालुका सिलेक्ट केलेले, तालुका सिलेक्ट केल्याच्या नंतर इन्स्टिट्यूट मला सिलेक्ट करायचं आहे म्हणून आपण इन्स्टिट्यूट सुद्धा सिलेक्ट करून घेणार आहे. थोडंसं स्क्रोल डाऊन केल्याच्या नंतर संपूर्ण माहिती म्हणजे त्या कॉलेजची डिटेल्स येणार आहे. डिटेल्स आल्याच्या नंतर तुम्हाला दोन या ठिकाणी दिसणार आहे. यामध्ये पहिला जो दिसतो तुम्हाला मार्क अटेंडन्स, तर या मार्क अटेंडन्सला क्लिक करायचं आहे. जसंही या मार्क अटेंडन्सला मी क्लिक करणार माझ्या समोर एक PDF जनरेट होणार आहे आणि हे PDF मी डाउनलोड करून घेऊ शकतो. तर आता ही मी एक कॉलेज निवडलेलं आहे. असे कॉलेज तुम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये निवडू शकता. आता तुम्हाला असं वाटत असेल की हे मी दिलेलं कॉलेज आहे जे चुकीचं आहे, तर इथून तुम्ही डिलीट सुद्धा करू शकता. म्हणजे ते आता कॉलेज डिलीट सुद्धा झालेलं आहे. तुम्हाला जितके ऑप्शन तुम्हाला द्यायचे आहे तेवढे ऑप्शन तुम्ही या स्पॉट राउंड साठी देऊ शकता. ऑप्शन देण्यासाठी परत तीच प्रोसेस आहे. तुम्हाला ज्या डिस्ट्रिक्ट मधले ITI आहे त्या ITI चं नाव सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर तालुका सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर त्या कॉलेजचं नाव सिलेक्ट करायचं आहे आणि तुम्हाला थोडंसं स्क्रोल डाऊन केल्याच्या नंतर मार्क अटेंडन्स दिसणार आहे. त्या मार्क अटेंडन्सला क्लिक करायचं आहे. जसे तुम्ही मार्क अटेंडन्सला क्लिक करणार, क्लिक केल्याच्या नंतर त्या कॉलेजचं नाव या ठिकाणी शो होणार आहे. त्यानंतर मला जर दुसरा ITI जर सिलेक्ट करायचा असेल तर त्या पद्धतीने मी सेम परत सेकंड सुद्धा ITI मी या ठिकाणी डिस्ट्रिक्ट सिलेक्ट केल्याच्या नंतर तालुका सिलेक्ट करणार आणि त्यानंतर इन्स्टिट्यूट सिलेक्ट केल्याच्या नंतर थोडंसं स्क्रोल डाऊन जसंही केलं तर मी या ठिकाणी करणार मार्क अटेंडन्स हे माझ्या दुसऱ्या कॉलेजचं अटेंडन्स कंप्लीट झालेलं आहे. आता कॉलेजचं अटेंडन्स कंप्लीट झाले किंवा नाही हे इथून चेक करू शकतो की 1 नंबर आणि 2 नंबर अशा प्रकारे 2 कॉलेजचे अटेंडन्स मी आता दिलेली आहे. मी परत एकदा सांगतो, तुम्हाला ज्या ITI मध्ये प्रवेश घेण्याची इच्छा आहे आणि वेकेन्सी रिपोर्ट डाउनलोड केल्याच्या नंतर ज्या ठिकाणी ती जागा उपलब्ध आहेत अशाची लिस्ट बनवायची आणि त्या कॉलेजला
जागेनुसार तुम्हाला अटेंडन्स द्यायची आहे. आता ज्या दिवशी तुम्हाला कॉलेजला प्रेझेंट राहायचं आहे, त्या प्रेझेंट राहिल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला मेरिट नंबर शो होणार आहे. म्हणजे त्या कॉलेजमध्ये किती मेरिट तुमचा आलेला आहे. ज्या कॉलेजमध्ये तुमचा मेरिट कमी असेल, त्या कॉलेजला तुम्हाला प्रेझेंट राहायचं आहे. जेणेकरून तुमचा नंबर हा लवकरात लवकर लागू शकतो. हे जागे सुद्धा मेरिटनुसारच भरल्या जाणार आहेत. आता स्पॉट राउंड म्हणजेच काउन्सिलिंग राउंडसाठी कुठलीही कास्ट विचारात घेतली जाणार नाही. किंवा एखादा अदर क्रायटेरिया यामध्ये विचारात घेतल्या जाणार नाही. यामध्ये फक्त आणि फक्त मेरिट विचारात घेतल्या जाणार आहे. आता मी 2 कॉलेज निवडलेली आहे, तर त्या दोन्ही कॉलेजची मेरिट मला परत जनरेट होणार आहे. आता ते मेरिट कधी येणार आहे, कशाप्रकारे येणार आहे, कशा पद्धतीने चेक करायचं याची संपूर्ण डिटेल व्हिडिओ मी चॅनलवर घेऊन येतच असतो. म्हणून तुम्हाला आजच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करावं लागेल, जेणेकरून माझे लेटेस्ट अपडेटेड व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. आता जे मी 2 निवडलेले आहे, मी अशा प्रकारे प्रायव्हेट कॉलेजही या ठिकाणी निवडू शकतो. यासाठी मला सर्वात प्रथम इन्स्टिट्यूट टाइपमध्ये प्रायव्हेट सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर जिल्हा निवडण्यामध्ये आम्हाला जो माझा डिस्ट्रिक्ट आहे, तो डिस्ट्रिक्ट मी या ठिकाणी सर्च करणार आहे. जसे डिस्ट्रिक्ट झालं, मी माझा तालुका सिलेक्ट करून घेणार आहे, जो कॉलेजचा आहे. त्यानंतर त्या कॉलेजचं नाव मी इथून सिलेक्ट करून घेणार आहे. जसे मी सिलेक्ट करणार, मी इथून परत मार्क अटेंडन्स देणार आहे. म्हणजे मी प्रायव्हेट कॉलेजलाही सुद्धा अटेंडन्स देऊ शकतो. हे तुम्हाला आज क्लिअर झालेलं आहे. म्हणजे काउन्सिलिंग राउंडसाठी तुम्ही गव्हर्नमेंटलाही ऑप्शन देऊ शकता आणि त्यासोबतच सोबत प्रायव्हेटचेही ऑप्शन तुम्ही फिल करू शकता. ही अटेंडन्स आहे, म्हणजे तुम्ही या कॉलेजला काउन्सिलिंग राउंडसाठी उपस्थित राहण्यासाठी इच्छुक आहात, असा त्याचा मीनिंग या ठिकाणी होणार आहे. म्हणून तुम्हाला अशा प्रकारे ज्या ठिकाणचे तुमचे ट्रेड आहे, ते ट्रेडची व्हॅकन्सी रिपोर्टनुसार यादी करायची. यादी केल्याच्या नंतर तुम्हाला अटेंडन्स द्यायची आहे. आता या कॉलेजपैकी तुम्हाला कुठं प्रेझेंट राहायचंय हे तुम्ही स्वतः ठरवू शकता. पण अटेंडन्स दिल्याच्या नंतर 1 दिवस तुम्हाला इथं संपूर्ण त्याचा टाइम टेबल देण्यात येणार आहे. म्हणजे या कॉलेजपैकी तुमची मेरिट किती, तुम्हाला कोणत्या डेटला त्या कॉलेजला प्रेझेंट राहायचंय आणि टाइम किती आहे, याची संपूर्ण माहिती या पोर्टलवर अपडेट होणार आहे. म्हणून तुम्हाला कोणत्या कॉलेजला जायचंय किंवा जायचं नाही हे तुमच्या हातामध्ये आहे. कॉलेजला जाऊनही तुम्हाला जर तुमच्या आवडीचा जर ट्रेड उपलब्ध असेल तर तुम्ही घेऊ शकता, नाही तर तुम्ही तिथून बाहेर येऊ शकता. कंपल्सरी नाही की इथं अटेंडन्स दिली म्हणजे तुम्ही त्या कॉलेजला जाणं गरजेचंच आहे. तुमच्या इच्छेवर आहे, तुम्ही जाऊ शकता किंवा नाही जाऊ शकत. अशा प्रकारे तुम्ही कितीही ऑप्शन तुम्ही निवडू शकता. कोणत्या कॉलेजला कधी जायचं, किती वाजता जायचं आणि किती तारीख येणार आहे याची डेट या पोर्टलवर तुम्हाला शो होणार आहे. कशा पद्धतीनं पाहायचं ते याचा डिटेल व्हिडिओ मी ते आल्याच्या नंतर मी घेऊन येणारच आहे. मित्रांनो, काउन्सिलिंग राउंड 2025 आणि 26 मध्ये 20 ऑगस्ट 2025 ते 26 ऑगस्ट 2025 चा डिटेल व्हिडिओ मी ऑलरेडी चॅनलवर अपलोड केलेला आहे. तो जर तुम्ही पाहिला नसेल, डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक मिळेल, तिथून तुम्ही तो संपूर्ण व्हिडिओ पाहू शकता. त्या डेटला तुम्हाला ऍक्टिव्ह राहायचं आहे. तर अशा पद्धतीनं तुम्ही या अटेंडन्स या ठिकाणी देऊ शकता आणि संपूर्ण अटेंडन्स दिल्याच्या नंतर जनरेट आणि पीडीएफ सेव्हला तुम्ही जसंही क्लिक करता, तर एक पीडीएफ तुमच्या मोबाईलमध्ये ही डाउनलोड होणार आहे. डाउनलोड झाल्याच्या नंतर ते तुम्ही तुमच्या जवळ सेव्ह करू शकता. अशा पद्धतीने तो पीडीएफ जनरेट होणार आहे. हे तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये पाहू पण शकता. मित्रांनो, अटेंडन्स देण्याच्या अगोदर तुम्हाला व्हॅकन्सी रिपोर्ट डाउनलोड करून किती जागा शिल्लक आहेत याचा विचार करूनच तुम्हाला आज ऑप्शन फॉर्म फिल करायचे आहे. म्हणजे मार्क ॲज अटेंडन्स द्यायची आहे. तर मित्रांनो, या व्यतिरिक्त तुम्हाला अजून कुठली काही अडचण येत असेल तर मला कमेंटद्वारे कळू शकता. माहिती आवडली असल्यास आपल्या मित्रांपर्यंत व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या कॉलेजची मार्क ॲज अटेंडन्स द्यायची संपूर्ण माहिती त्यांना मिळू शकते. तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटेड माहिती सोबत. तोपर्यंत नमस्कार.